आम्ही मागच्या जे 29 जूनला जे राज्यस्तरीय बैठक झाली होती, एक व्यापक बैठक होती ती. ही ह्याच अनुषंगानं होती की 29 ऑगस्टला जे चलो मुंबईचा जो आंदोलन आहे 29 ऑगस्टचं, त्या अनुषंगानेच ती बैठक होती. आणि त्या दिवशीपासून मग परत दादा आणि सगळे जे मराठा सेवक आहेत, त्या मराठा सेवकांनी चावडी बैठका वगैरे दादांच्या मार्गदर्शनाखाली घेतल्या. आणि कालपासून आम्ही दादांसोबत आहेत आणि आम्ही मुंबईला जाणार आहोत. जो गरजवंत मराठ्यांचा लढा आहे त्याच्यात आम्ही सहभागी आहोत आणि इथून पुढेही दादांसोबत राहणार आहोत. सरकारचे शिष्टमंडळ भेटीसाठी येणार होतं रात्री, पण आले नाही अशी माहिती कळते ना, की काय झाली, चर्चा झाली कुठे की नाही? नाही, ते सर्वस्वी दादांना सगळे निरोप असतील, त्याच्यावर आम्ही माहिती देखील घेतली नाही. आणि दादा म्हणजे त्या गोष्टीवर सर्व माहिती देतील किंवा ते त्यांचाच अधिकार आहे. त्यांना जास्तीची माहिती आहे त्याच्यावर. मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी 1 दिवसाची परवानगी मिळाली, ती पण 8 तासांचीच परवानगी आहे. कसं पाहता? नाही, या न्यायालयाच्या गोष्टी आणि जे शिष्टमंडळ आहे, जे समन्वयक टीम आहे दादांची, तर दादा त्यांच्यासोबत म्हणजे किंवा दादा स्वतः त्यावर म्हणजे चर्चा विनिमय करून सगळ्या गोष्टी करतील. त्यावर मी बोलणं उचित नाही. काय वाटतं, किल्ले शिवनेरीच्या भूमीमध्ये आहात, यश येईल आंदोलनाला वाटतं? नाही, आम्ही तेवढीच प्रार्थना केलेली आहे की गरजवंत मराठ्यांना एवढी गरज आहे आरक्षणाची. आणि ते आरक्षणाच्या लढ्यात दादा एक निस्वार्थी व्यक्तिमत्व, संघर्षयोद्धे मनोजदादांना जो हा लढा उभा केलेला आहे, नक्कीच यश यावं. या शिवनेरीला आज ज्यावेळेस आम्ही दर्शन घेऊ इथलं गडाचं, त्यावेळेस आम्ही हीच मागणी मागू की आम्हाला ह्या सगळ्या लढ्यामध्ये दादांना जो निस्वार्थी भावनेनं किंवा दादांनी जो संघर्ष केला आहे, तो संघर्ष काय 1-2 वर्षाचा नाही. मागच्या कित्येक वर्षापासून दादांनी ह्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये खूप योगदान दिलेलं आहे. आणि त्यांना सगळ्यांच्या मराठा समाजाच्याच नव्हे तर बाकीसुद्धा सगळ्या समाजाचा पाठिंबा आहे ह्या गोष्टीला. तर ते यश मिळालं पाहिजे अशी आमची देखील भावना आहे.